विद्यार्थ्यांनो, इयत्ता 12वी वाणिज्य विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन म्हणजेच OCM प्रकरण 2 व्यवस्थापनाची कार्ये यामधील आपण स्वाध्याय सोडवत आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक अ मधील अ ते ह आपण याचा अभ्यास केलेला आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 1 मधील ह ते प्रश्न क्रमांक 4 पर्यंतचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये पहिला प्रश्न, ह मधला पहिला प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा. या प्रत्येकाला 1 मार्क असणार आहे. व्यवस्थापन म्हणजे काय? आता इथे व्यवस्थापन म्हणजे काय लिहित असताना आपल्याला या पाठामध्ये जी व्याख्या दिलेली आहे ते आपल्याला लिहायचं आहे. जी माहिती दिलेली आहे ती लिहायची आहे. त्यामध्ये व्यवस्थापन करणे म्हणजे भाकीत वर्तविणे, नियोजन करणे, संघटन करणे, आदेश देणे आणि नियंत्रण ठेवणे याला व्यवस्थापन असे म्हटले जाते. आपण आपल्या शब्दामध्ये सुद्धा ही व्याख्या लिहू शकतो. दुसरं आहे नियोजन म्हणजे काय? तुम्हाला जी व्याख्या दिली पुस्तकात ती लिहू शकता, आपल्या भाषेमध्ये लिहू शकता. लेखकांच्या नावांचा आपण इथे संदर्भ देऊन सुद्धा व्याख्या लिहू शकतो. संघटनेची उद्दिष्टे ठरविणे व ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठीचा मार्ग आखून देणे म्हणजे नियोजन, असं आपल्याला उत्तर लिहिता येईल. तिसरा आहे प्रश्न कर्मचारी नियोजन. इथे नियोजन शब्द चुकीचा आहे. कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय? तो थोडासा बदल करून घ्या. कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे कर्मचारी व्यवस्थापनाचा अर्थ अधीनस्थ व्यवस्थापकांची भरती, निवड, विकास, प्रशिक्षण आणि मोबदला होय. ही व्याख्या आपण इथे लिहू शकतो, हे उत्तर लिहू शकतो. चौथा, निर्देशन म्हणजे काय? नियोजनाप्रमाणे सर्व कार्य पार पडते की नाही हे पाहण्यासाठी आवश्यक सूचना देण्याची प्रक्रिया व तंत्र म्हणजे निर्देशन होय. पाचवा प्रश्न, नियंत्रण म्हणजे काय? नियंत्रण ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात नियोजनबद्ध कृतीतून कार्यपूर्ती करण्याचा प्रयत्न केला जातो. याला नियंत्रण असे म्हटले जाते. म्हणजे आपण साध्या सोप्या शब्दामध्ये, आपल्याला कळालेल्या शब्दामध्ये किंवा पुस्तकातील व्याख्यांचा आधार घेऊन हा प्रश्न आपण सोडवू शकतो. यानंतर आपण त्यातला पुढचा बघणार आहोत. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. म्हणजे जो शब्द अधोरेखित अंडरलाईन केलेला आहे तो शब्द हा चुकीचा असतो. आपल्याला तो दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. तो चुकीचा शब्द काढायचा आणि त्या जागी तो शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. इथे काय दिलंय? व्यवसायाच्या वातावरणाचे घटक नेहमीच निश्चित असतात. आता हा निश्चित शब्द चुकीचा आहे. तिथे काय लिहिणार आहे आपण? अनिश्चित. म्हणजे उत्तर कसं होईल? व्यवसायाच्या वातावरणाचे घटक नेहमीच अनिश्चित असतात. म्हणजे आपल्या इथे उत्तर पूर्ण होते. 2, कर्मचारी व्यवस्थापन हे यंत्रांशी निगडीत आहे. आता यंत्रांश हा शब्द चुकीचा आहे. इथे यंत्रांशऐवजी मानवाशी शब्द पाहिजे. उत्तर कसं होईल त्याचं? कर्मचारी व्यवस्थापन हे मानवाशी निगडीत आहे. म्हणजे इथे आपण काय केलं? निश्चितच्या जागेवर आपण कोणता शब्द इथे आपण भर टाकलीये? अनिश्चित. म्हणजे आपलं उत्तर आहे ते अनिश्चित. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये कर्मचारी व्यवस्थापन हे यंत्रांशी संबंधित नाही तर ते कोणाशी संबंधित आहे? मानवाशी संबंधित. म्हणजे हा शब्दाच्या जागेवर कोणता शब्द येईल? मानवाशी. 3, निर्देशन हे प्रत्यक्ष कामगिरी व पूर्वनियोजित कामगिरी यांची तुलना करण्याचे कार्य आहे. आता निर्देशन हे तुलना करण्याचं कार्य नाही. इथे कोणतं कार्य आहे? नियंत्रण. म्हणजे निर्देशनाच्या जागेवर आपल्याला काय लिहावं लागेल? तर नियंत्रण हे प्रत्यक्ष कामगिरी व पूर्वनियोजित कामगिरी यांची तुलना करण्याचे कार्य आहे. 4, संघटन हे कार्य संसाधनांचा जास्तीत जास्त अपव्यय करणे आणि त्यावरील किंमत नियंत्रित करण्यास मदत करते. आता जास्तीत जास्त शब्द चुकीचा आहे. त्याच्या जागेवर आपल्याला काय शब्द लिहायचा आहे? तर कमीत कमी. म्हणजे उत्तर कसं होईल? संघटन हे कार्य संसाधनांचा कमीत कमी अपव्यय करणे आणि त्यावरील किंमत नियंत्रित करण्यास मदत करते. आणि शेवटचं वाक्य, नियंत्रण उपाय हे काही प्रमाणात अलौकिक असतात. आता अलौकिक शब्द चुकीचा आहे. इथे आपल्याला काय लिहायचंय? तर लवचिक म्हणजे बदलती. तर नियंत्रण उपाय हे काही प्रमाणात लवचिक असतात. हे आपल्या इथे उत्तर झालेलं आहे. आता पुढे आपण बघूया. योग्य क्रम लावा. आता प्रत्येक व्यवस्थापन कार्यालय क्रम दिलेला आपण, ज्याला आपण थोडक्यात POS DCC म्हटलेलं आहोत.
प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डिरेक्टिंग, कंट्रोलिंग आणि कोऑर्डिनेशन अँड कंट्रोलिंग. आता याच्यामध्ये आपण जो क्रम ठरवलेला आहे त्या क्रमाने आपल्याला कार्य इथे लावायची. नियंत्रण हे शेवटचं कार्य आहे, संघटन हे दुसरं कार्य आहे, नियोजन हे पहिलं कार्य. हे त्यांनी काय केले, मिक्स केले. आपण उत्तर कसं लिहिणार आहे, पहिलं कार्य कोणतं आपलं, नियोजन. नियोजन नंतर काय करतो आपण, संघटन करतो, आणि शेवटी कोणतं कार्य करतो तर नियंत्रण. हा क्रम त्याला लावायचा आहे. मग हा तुम्ही चढता क्रम लिहा किंवा उतरता क्रम लिहा तरी तुमचं उत्तर बरोबर असेल. काही नियोजन, संघटन, नियंत्रण लिहितील, पण इथे आपल्याला त्याच क्रमानं इथे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. त्यामुळे चढता उतरताच्या ऐवजी ज्या क्रमानं जे कार्य येणार आहेत त्याच क्रमानं ती कार्य लिहायची. नियोजन, नंतर संघटन, इथे नियंत्रण. इथे उलट क्रमानं लिहून चालणार नाही. काही प्रश्नांच्या उत्तरामध्ये आपल्याला चढता उतरता क्रम अभिप्रेत असतो, पण व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये चढता उतरता क्रम अजिबात अपेक्षित नाही. आपल्याला त्याच क्रमानं ती कार्य लिहायची आहेत. नंतर निर्देशन, समन्वय, कर्मचारी व्यवस्थापन. आता याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा काय येतं तर आपण पाहतो कर्मचारी व्यवस्थापन, त्याच्यानंतर काय येणार आहे, निर्देशन, त्याच्यानंतर येणारे समन्वय. म्हणजे त्याचा क्रम कसा असणार आहे, कर्मचारी व्यवस्थापन, ज्याला आपण काय म्हणतो स्टाफिंग, त्यानंतर काय लिहिणार आहे, निर्देशन, डिरेक्शन, आणि त्यानंतर समन्वय म्हणजे कोऑर्डिनेटिंग. म्हणजे या क्रमानं आपल्याला तो क्रम लिहिणं गरजेचं आहे. चढत्याच क्रमानं आपल्याला व्यवस्थापनाची कार्य लिहायची. एकदा आपण सगळा क्रम बघूया. पहिलं कार्य नियोजन, दुसरं संघटन, त्यानंतर तिसरं कार्य कर्मचारी व्यवस्थापन येतं, चौथं कार्य निर्देशन, पाचवं कार्य समन्वय आणि सहावं कार्य नियंत्रण. हा क्रम लक्षात ठेवायचा आहे, ज्याला आपण POS DCC असं सुद्धा आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये त्याला आपण सांगितलेलं आहे. प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डिरेक्टिंग, कोऑर्डिनेशन अँड कंट्रोलिंग ही व्यवस्थापनाची 6 कार्य. आता आपण प्रश्न दुसरा बघूया. खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा. आता इथे विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडतो की व्याख्या लिहायच्या का आपल्या भाषेमध्ये लिहायचं का त्याच्यामध्ये काय लिहिणं अपेक्षित आहे, किती लिहिणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 गुण आहेत. या प्रश्नासाठी 2 गुण आहेत. म्हणजे याचा अर्थ आपल्याला ह्याची व्याख्या लिहिताना, स्पष्टीकरण लिहिताना आपल्या भाषेमध्ये 2 मुद्दे लिहायचे आहेत, 1 आणि 2. मग कसं लिहिणार आहे पहिला मुद्दा. आता व्यवस्थापन जर विचारलं तर काय लिहिणार आहे पहिल्या मुद्द्यामध्ये, व्यवस्थापक जे करतो ते व्यवस्थापन, हे आपल्याला पहिला मुद्दा लिहिता येईल. आणि दुसरा मुद्दा कसा लिहिता येईल की व्यवस्थापन करणे म्हणजे भाकीत वर्तवणे, नियोजन करणे, संघटन करणे, आदेश देणे, नियंत्रण ठेवणे, असे 2 मुद्दे आपण याच्यामध्ये लिहू शकतो. आता नियोजन आलं तर नियोजनामध्ये 2 मुद्दे कसे लिहिणार आहे आपण, तर पहिला मुद्दा लिहिणार आहे नियोजन म्हणजे कोणते काम करायचे, कोणी करायचे, कसे करायचे, केव्हा करायचे, कोणी करायचे ठरवणे. आणि दुसरं काय आहे की प्रत्येक कार्याची सुरुवात नियोजनानं होते. नियोजन हे व्यवस्थापनाचं मूलभूत कार्य आहे. असे तुम्ही 2 पॉईंट त्याच्यामध्ये कव्हर करू शकता. म्हणजे संकल्पना स्पष्ट आल्यानंतर तुम्हाला 2 मुद्द्यांमध्ये उत्तर लिहायचंय. तुम्ही एखादा मुद्दा जास्त लिहू शकता, परंतु 2 मार्कांसाठी कमीत कमी 2 मुद्दे असणं अभिप्रेत आहे. तिसरा आहे संघटन. आता संघटनामध्ये सुद्धा तुम्हाला पहिला मुद्दा काय लिहायचा आहे की संघटन हे एखाद्या संस्थेतील क्रियांचे अर्थ सांगण्याची, त्यांचे गट पाडण्याची एक प्रक्रिया आहे. हे पहिलं झालं. आणि त्यामध्ये दुसरं आपल्याला काय करता येईल ॲड की यामध्ये अधिकारानुसार नातेसंबंध निर्माण केले जातात. संघटनाचे कार्य पार पाडताना ती प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी व्यवस्थापक कार्यांची माहिती देतो, त्याची विभागवार तपासणी करतो, विभागणी करतो. हे आपल्याला त्यामध्ये लिहायचंय. 4 कर्मचारी व्यवस्थापनामध्ये पहिला मुद्दा असा येईल की कर्मचारी व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांना आणणे, प्रशिक्षण देणे, कामावर त्यांना रुजू करणे, हे कर्मचारी व्यवस्थापनामध्ये येतं. आणि दुसरं आपण त्याच्यामध्ये काय लिहिणार आहे की कर्मचारी व्यवस्थापन पूर्णतः कर्मचाऱ्यांशी संबंधित आहे. हे व्यवस्थापनाचं महत्त्वाचं कार्य आहे, हे आपण त्यामध्ये लिहू शकतो. आता निर्देशनामध्ये पहिला मुद्दा आपण असा ॲड करू शकतो की व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जे स्त्री पुरुष कार्यरत असतात त्यांना मार्गदर्शन, प्रेरणा देतात, म्हणजे निर्देशन होय. आणि निर्देशनामध्ये आपण पाहतो सतत सूचना, मार्गदर्शन करणे अशी कार्य त्यामध्ये केली जातात. म्हणजे 2 मुद्द्यांमध्ये आपल्याला कळालेल्या 2 मुद्द्यांमध्ये या संकल्पना स्पष्ट करणं, आपल्या भाषेमध्ये स्पष्ट करणं हे आवश्यक असतं.
आता तिसरा प्रश्न जो आहे, ज्याला आपण ABT सुद्धा म्हणतो, ॲप्लिकेशन बेस्ड टेस्ट, जी आपली अंतर्गत तपासणीमध्ये 20 मार्काला आहे, त्यातले हे प्रश्न आहेत. अतिशय साधा सोपा आपल्याकडे एक तुम्हाला घटना दिली जाते आणि त्या घटनेवरून आपल्याला त्याची उत्तरं लिहायची असतात. आता एक घटना मी वाचते, त्याप्रमाणे आपण त्याची उत्तरं बघूया. ह्या घटना खूप महत्त्वाच्या आहेत. यावरून तुम्हाला हा पाठ कळाला का नाही कळाला हे आपल्याला पटकन कळतं. घटना वाचते मी. श्रीराम एक उद्योन्मुख उद्योजक यांनी आपल्या नवीन व्यवसायासाठी जमीन, पैसा, यंत्रसामुग्री आणि कामगार वर्ग इत्यादी आवश्यक संसाधनांचा विचार करून आपल्या व्यवसाय संस्थेची रचना तयार केली. म्हणजे हे कोण झाले? हे उद्योजक आहेत, हे प्रवर्तकही म्हणता येईल आणि हे ह्यांनी सर्व नियोजन केलेलं आहे असं म्हणता येईल. श्रीराम यांना व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले. श्रीराम यांनी कर्मचाऱ्यांची भरती, निवड, प्रशिक्षण आणि विकास यासारख्या जबाबदाऱ्या श्रीराम यांना दिल्या आहेत. श्रीराम यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या मानकांनुसार कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामांवर देखरेखीसाठी श्री शुभम यांचीही नियुक्ती केली आहे. तसेच गरजेनुसार श्री शुभम कर्मचाऱ्यांना उपाययोजना सुचवतात. आता ही घटना दिलेली आहे, यावरून आपल्याला प्रश्न असे विचारलेत, त्याची उत्तर आपल्याला लिहिता येणं आवश्यक आहे. काय प्रश्न केलेला आहे? या संदर्भात खालील व्यक्तींकडून व्यवस्थापनाची कोणती कार्य सादर केली जातात? म्हणजे व्यवस्थापनाची जी 6 कार्य आहेत, नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय आणि नियंत्रण, म्हणजे यांनी कोणतं काम केलंय? आता श्रीराम आहेत, यांनी कोणतं काम केलं आपल्याला असं त्यांनी विचारलंय. तर श्रीराम यांनी काय केलंय? तर व्यवसायाची रचना तयार केली, त्यानंतर व्यवस्थापकांची नियुक्ती केलेली आहे. म्हणजे त्याचा अर्थ श्रीराम यांनी नियोजनाचं कार्य पार पाडलेलं आहे. कोणतं कार्य? नियोजनाचं आणि नियंत्रकाचं सुद्धा. म्हणजे नियोजन हे कार्य पार पाडणारे कोण आहेत या घटनेमध्ये, प्रसंगामध्ये? श्रीराम. तुम्हाला एका मार्कासाठी एवढंच लिहिणं अभिप्रेत आहे. आता पुढे श्रीराम यांनी काय केलंय? तर श्रीराम यांनी काय केलेलं आहे की आपण पाहतो की कर्मचाऱ्यांची भरती केली, निवड केली, त्याचबरोबर त्यांनी प्रशिक्षण, कार्यक्रम, विकास जबाबदाऱ्या पार पाडल्या. म्हणजेच श्रीराम यांनी कर्मचारी व्यवस्थापनाचं कार्य पार पाडलेलं आहे, कर्मचारी भरतीचं कार्य पार पाडलेलं आहे, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे, व्यवस्थापकांची नियुक्ती केलेली आहे. म्हणजे श्रीराम यांचं कार्य आहे कर्मचारी व्यवस्थापनाचं. आणि तिसरं आहे श्री शुभम. आता श्री शुभम हे काय करतात? तर श्री शुभम यांनी काय केले? देखरेख ठेवले, कामकाजावर नियंत्रण ठेवलेले. म्हणजे यांनी नियंत्रण कार्य आणि त्याचबरोबर यांनी समन्वय कार्य सुद्धा पार पाडलेलं आहे. मुख्य कार्य त्यांनी नियंत्रणाचं केलंय, पण कामकाजावर देखरेख करता करता त्यांनी समन्वय सुद्धा कार्य पार पाडलेलं आहे. असं प्रत्येक आपल्याला 1 मार्काला आपल्याला एका प्रश्नाला 1 मार्क असणारे. श्रीराम नियोजनाचं काम करतात, श्रीराम कर्मचारी व्यवस्थापनाचं काम करतात, तर श्री शुभम हे नियंत्रणाचं आणि समन्वयाचं कार्य करतात. असं तुम्हाला 3 मार्काला 3 प्रश्न असणार आहेत. अतिशय सोपा प्रश्न आहे हा आणि विद्यार्थ्यांनी याचा चांगला अभ्यास करावा, कारण 20 मार्कामध्ये आपल्याला याला कमीत कमी 9 मार्कांचा आपल्याला वेटेज दिलेला आहे. पुढे दुसरं दिल्या घटनाशी XYZ कंपनीत श्री लेले त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना देतात, मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना प्रेरित करतात. तर दुसरीकडे श्री सय्यद संघटनात्मक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामात सुसंवाद साधण्यासाठी प्रयत्न करतात. श्री देसाई व्यावसायिक संघटनेला आवश्यक संसाधनांची व्यवस्था पाहतात. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय? खालील कार्यांमध्ये गुंतलेल्या कर्मचाऱ्यांची नावं सांगा. इथे मगाशी आपल्याला नावं दिली होती, त्यांची कार्य ओळखायची होती. आता याच्यामध्ये आपल्याला कार्य दिलेत, नावं ओळखायची. थोडासा प्रश्न ट्विस्ट केलेला आहे. आता हे एक संघटन कार्य कोणी केलेलं आहे? जर आपण याचा विचार केला, आपण व्यवस्थित ती घटना वाचली, तर संघटन हे कार्य श्री देसाई यांनी केलेलं आहे. श्री देसाई जे आहेत या घटनेमध्ये श्री देसाई यांनी काय केलेले? संघटन कार्य पार पाडलेलं आहे. आता निर्देशन हे कार्य कोणी केलेत? घटना 2-3 वेळा तुम्ही वाचा, लगेच कळेल. श्री लेले जे आहेत यांनी निर्देशनाचं कार्य केलेलं आहे आणि समन्वयाचं जे कार्य आहे
ते समन्वयाचं कार्य श्री सय्यद यांनी केलेलं आहे. श्री सय्यद यांनी समन्वयाचं काम केले. म्हणजेच संघटन कार्य श्री देसाई यांनी केलंय, निर्देशनाचं कार्य श्री लेले यांनी केलेलं आहे आणि समन्वयाचं कार्य श्री सय्यद यांनी केलेलं आहे. ही घटना सांगण्यामागचा उद्देश एक की विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाची कार्य काय आहेत, ती कोण पारतात, कशी पार पाडतात, ह्याचा एक चांगल्या प्रकारे मुलांचं इथे नॉलेज चांगलं करण्याचं काम इथे पाठ्यपुस्तक मंडळानं केलेलं आहे. यानंतरनं प्रश्न चौथा, फरक स्पष्ट करा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासू. जेवढे फरक दिलेले आहेत आपल्याला 1 ते 8, हे सर्व फरक तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये नक्की कळतील अशी माझी पूर्णतः खात्री आहे. धन्यवाद.